नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बघा 2 दिवस आपण व्हिडिओ टाकलेले नाही, तर मी दिल्लीला आलेली आहे आणि खूप अशी थंडी आहे दिल्लीला. आणि आपल्याला आज बनवायचं आहे मटर पनीरची चटणी. तर मस्त असते. आपण मटर पनीरची झटपट चटणी बनवूयात, कारण आपला चॅनल सुद्धा आहे गावरान पद्धतीचा आपण बनवतो आणि झटपट बनवतो, की जेणेकरून कुणाला वेळ नसतो. तर त्यासाठी आपल्या झटपट रेसिपी आहेत. तर चला सुरुवात करूया आपण मटर पनीरची चटणी बनवायला. तर बघा, इथे मी 4 मेंबरसाठी आपल्याला चटणी बनवायची आहे. तर मी इथे 1 पाव पनीर किसून घेतलेलं आहे बघा. मस्त असं पनीर आहे मलाईदार. आणि 2 टोमॅटो मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. आणि इथे मी 150 ग्रॅम मटर घेतलाय बघा, सोलून बिलून घेतलाय मस्त असा त्यासाठी. आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. त्यासाठी आपल्याला मसाले काय काय लागणार आहे बघा. इथे किचन किंग मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, आपली मिरची पावडर आहे, आणि थोडा गरम मसाला, इथे हळद, जिरी मोहरी लागणार आहे आपल्याला. आणि आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे बघा. तर चला सुरुवात करूया आपण चटणी बनवायला. तर इथे बघा, आपण कढई तापायला ठेवली. आता आपल्याला प्रथम मटर थोडासा भाजून घ्यायचा आहे. अगदी नॉर्मली भाजून घेऊ बघा आपण मटर, कारण कच्चा मटर आपण घेतल्यावर तो जास्त असा आपण पनीरमध्ये टाकला तर असं गिचका गिचका होतो त्याचा. त्यामुळे ते सुट्टा सुट्टा पनीर करण्यासाठी, सुट्ट चटणी करण्यासाठी आपल्याला पनीर थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा, आपला मस्त असा मटर भाजलेला आहे. थोडेसे असे काळे डाग डाग पडले की मटर चांगला भाजलाय असं समजायचं. आता आपण तो काढून घेऊ गॅस कमी करून. आणि त्याच कढईत बघा आपण चटणी करायला घेऊयात. आपल्याला मटर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडासा वाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण मटर थंड होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊयात. तर इथे आपलं तेल तापलेलं आहे बघा, कारण आपण कढई आपल्याला खाली काळी दिसते, तर त्यात मी मटर भाजून घेतला होता. आणि आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यात आपण टाकायची थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, आणि त्यानंतर कांदा परतायचा आपल्याला. कांदा आपल्याला अगदी ब्राऊन करून घ्यायचा नाहीये, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे बघा. तर इथे बघा, आपला कांदा परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकतोय टोमॅटो. कांदा मी बघा पूर्ण ब्राऊन होऊन दिलेला नाहीये, थोडा कच्चा ठेवलाय. आता टोमॅटो आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत परतायचा आहे. इथे आपण थोडंसं टोमॅटो मऊ होण्यासाठी चवीसाठी मीठ टाकतोय. आणि 2 मिनिटं यावर झाकण ठेवू, तोपर्यंत आपला मटर थंड झालाय, तो आपण वाटून घेऊयात. बघा, आपण 1-2 मिनिटात याच्यावर झाकण ठेवू, म्हणजे आपला टोमॅटो मऊ होईल असं. तर आपला मटर थंड झालेला आहे, आपण त्याला वाटून घेऊन. मी वाटते कशी ते पण बघा तुम्ही, कारण आपल्याला खूप बारीक करायचं नाही, त्याला थोडासा अर्धवट ठेवायचा आहे. तर इथे बघा, आपल्याला मटर कसा वाटायचा आहे. थोडासा वाटून घेऊ अजून. आपला टोमॅटो पण मस्त मऊ झालाय बघा. आता आपण त्यात प्रथम जे आपण मटर वाटून घेतलाय तो टाकू. मस्त अशी चटणी होती बघा, तुम्ही नक्की करून बघा. आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तर इथे बघा, आपलं मटर परतलेलं आहे. आणि एकदम साधं सोपं पटकन करतो बघा आपण, बिना वाटणाची चटणी आपली. तर आता आपल्याला त्यात सगळे मसाले टाकायचे. तर मी इथे तुम्हाला दाखवलेले हे सगळे मसाले: किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, आणि थोडी मिरची पावडर आहे बघा.
ते आपण सगळे मसाले टाकू आणि थोडीशी आपल्याला त्यात धना पावडर टाकायची आहे. इथे मी हळद टाकते. तर आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात. आणि थोडं फ्लेवरसाठी काळं मीठ वापरतोय आपण. तर इथे बघा आपलं पूर्ण मटर वगैरे मसाला परतलेला आहे. आता आपण त्यात पनीर किसलेले ऍड करू. आणि याला एक 5 मिनिटं आपण परतून देऊ, झाकण ठेवून. वाफ येऊन देऊ चांगली. तरी ते बघा आपली मस्त अशी पनीरची चटणी तयार झाली. आता त्यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकतोय आणि पनीर पण खूप छान होतं बघा. तरी तर मी कंट्री डिलाईटचं पनीर वापरते. बघा इथे आपण भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे आणि चटणीला भरपूर कोथिंबीर टाकल्यावर बघा लोक पण वेगळा आला आणि चव पण वेगळी लागते. तर इथे झालेली आपली पनीर मटरची चटणी रेडी. आणि पनीर पण बघा किती छान आहे, अगदी मलाईदार आहे. तर मी इथे कंट्री डिलाईटचं पनीर वापरते बघा. मस्त असतं, भेसळ वगैरे काहीच नसते त्यात आणि एकदम मलाईदार असतं. तर तुम्ही पण नक्की वापरत जा हे पनीर. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तरी ते बघा आपलं छान असं पनीर म्हणजे पनीर मटर चटणी रेडी झालेली आहे. आणि तुम्ही नक्की करून बघा, कारण झटपट रेसिपी आहे आपली. अगदी पटकन होतं, घरात जे साहित्य त्यामध्येच होतं सगळं. आणि अजिबात रेसिपी बनवायला विसरू नका. बनवून कमेंट करायलाही विसरू नका की आपली चटणी कशी झाली ती. आणि नवीन असाल चॅनेलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.